ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन सांगायला लागतो की मला अनेक पुरावे मोहितने मॅनिप्युलेट केले. अर्जुन सरंजामीला करड्यात बोलवतो आणि बोलतो की एवढे पैसे खाल्लेत आणि तुम्ही केस दाबलात. तेव्हा सरंजामी बोलतो की मी आयुष्यात पहिल्यांदा केस दाबलेली आहे आणि आता माझं मन गप्प बसणार नाही आणि त्यासाठी मी हे सगळं समोर आणतोय. आणि सरंजामी सांगतो की मला प्रायश्चित करायचं आहे म्हणून ते सगळं करड्यात येऊन सांगत असतात. ते सांगायला लागतात की पुढल्या हिअरिंगला मी ह्याच्याहून भरपूर पुरावे समोर आणणार आहे. दामिनी बोलतात की सरंजामी सगळं खोटं बोलतात आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी सरंजामी सगळं बोलतायत. तेव्हा साक्षी शिकरे ठरवते की काय झालं तरी पण ही केस आपल्याला काय पण करून आपल्या बाजूने घ्यायला पाहिजे. आणि केसचा हिअरिंग संपल्यानंतर ती दोघं जण दामिनी वकीलला भेटतात. इथे मी पण दामिनी वकील सांगत असतो कोणाला पण मारलं तर चालेल पण माझ्या मुलीला मला वाचवायचं आहे आणि त्यासाठी मी काय पण करू शकतो. मी पण सांगायला लागतो की सरंजामीला पण मी बदलवणार आहे. आणि तेव्हा दामिनी वकील बोलते की आपल्याला त्या सरंजामीकडे बघायला लागेल त्याच्याकडे काय पुरावे आहेत आणि त्याला चांगलं सुधारावं लागेल आणि लवकरात लवकर त्याला आपल्या बाजूने वळवायला लागेल. मी पण सांगायला लागतो तू माझ्या समोर आलं मी त्याला आडवा कापून टाकेन. तेव्हा तिथे साक्षी बोलायला लागतं की खुनाच्या रात्री ती पिस्तूलवर येईल फिंगरप्रिंट्स मी घालवले नव्हते ते म्हणजे प्रियाने घालवले होते. दामिनी वकील बोलते ही आपल्यासाठी खूप मोठी चांगली बातमी आहे. जेव्हा प्रियाने फिंगरप्रिंट पुसले आणि प्रियाचे पण फिंगरप्रिंट त्याच्यावर असणार ही गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे. मी पण बोलतो तिचं काय करायचं. दामिनी बोलते की माकडाच्या पिल्लूचा पायाखालीच घ्यायचे आता मी काय ते बघते. आणि दामिनी वकील काय करणार हे दोघांना काय समजत नसतं आणि टोटली दोघं पण कन्फ्युज असतात. पुढच्या हिअरिंगला आपण भेटूया असं बोलत आता दामिनी वकील त्या सरंजामीची भेट घेते आणि पुढच्या वेळी हिअरिंग चालू होते. आणि अर्जुन सांगायला लागतो की मला तन्वी किल्लेदारला विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे. आणि अर्जुन सांगायला लागतो की पिस्तूल फिंगरप्रिंट्स आणि लॉकेट आणि या सगळ्या लोकेशन ह्याच्यावरनं समजतं की त्या रात्री साक्षी ही आश्रमात होती. बंदुकीवर साक्षीचे फिंगरप्रिंट्स मिळाले आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या बंदुकीवर प्रियाचेही फिंगरप्रिंट्स मिळाले आहेत. त्याचे अर्जुन प्रियाला सांगायला लागतो तिसरे फिंगरप्रिंट्स कोणाचे असणार तुम्ही टेबलाच्या आड लपून काय पाहत होता. त्या टायमाला प्रिया गडबडते आणि बोलतो आता हे झाल्यानंतर आता हा माझ्यावर आला आहे. आणि प्रिया बोलायला लागते मी काय करू. आता प्रिया बोलते की मी टेबलाच्या आडच लपले होते आणि ती स्वतःच्या साक्षावर उभं राहते. अर्जुन बोलायला लागतो तुम्ही तिकडे आलाच नाही बंदूक उचललाच नाही आणि बंदुकीवरचे फिंगरप्रिंट्स पुसलाच नाहीत. तेव्हा प्रिया विचार करायला लागते की बंदुकीवर माझे पण फिंगरप्रिंट्स आले की काय. तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की फॉरेन्सिक रिपोर्टनुसार आता तिसऱ्या माणसाचे फिंगरप्रिंट्स त्या बंदुकीवर आहेत ते मी सादर करणार आहे. तेव्हा जज सांगायला लागतात लवकरात लवकर तुमच्याकडे काय पुरावे ते सांगा. आणि अर्जुन सांगायला लागतं की बंदुकीवर फिंगरप्रिंट्स पुसण्यात आले आणि ते मी नाही सांगत तो अर्जुन सरंजामी सांगतोय. सरंजामीला करड्यात बोलवलं जातं. सरंजामी सांगतो की त्याच्यावर साक्षीचे फिंगरप्रिंट्स होते ते पुसवण्यात आले होते. साक्षीचे फिंगरप्रिंट्स मिटवण्यासाठी तिने हे केलं आणि ते फिंगरप्रिंट्स एका तिसऱ्या व्यक्तीचे आहेत आणि त्यासाठी तिने सगळं हे केलं. सरंजामी सांगायला लागतो की तिसरे फिंगरप्रिंट ज्याचे आहेत ना त्याला बघायला लागेल आणि तोच माणूस दोषी असू शकतो. तेव्हा दामिनी वकील बोलते की ते पुरावे कोर्टात सादर करावे. तेव्हा ते पुरावे कोर्टात सादर होतात. तिसरी व्यक्ती कोण नसून ती प्रिया असते आणि प्रियाचे फिंगरप्रिंट्स त्या पिस्तुलावर आलेले असतात. प्रियाचे फिंगरप्रिंट्स त्या पिस्तूलवर आलेले असतात. दामिनी वकील सांगायला लागते की तुम्ही असं सांगू शकतात की प्रियाचे त्यावर फिंगरप्रिंट्स आहे म्हणजे तन्वी किल्लेदारी खुनी आहे का. त्यामुळे असं कळतं की दामिनी ही प्रियाला अडकवायला बघते. प्रियाला अडकून तिला काही या सगळ्यामध्ये प्रियाला अडकून साक्षीला वाचवण्याचा तिचा प्रयत्न असतो. त्यानंतर सरंजामी सांगतो की ते पहिलेचे फिंगरप्रिंट्स मिटवण्यात आले आणि ते मिटवण्यानंतर हे जे फिंगरप्रिंट्स आले ते तन्वी किल्लेदारीचे. अर्जुन सांगायला लागतो जजला की आपण आता या प्रिया म्हणजे तन्वी किल्लेदार हिला आय विटनेस ठरवतं पण ही आय विटनेस नाही ही खुनी आहे. आणि ही तन्वी किल्लेदार साक्षी ही आय विटनेस नसून ही कुणाच्या ह्याच्यामध्ये अडकली आणि तिने अशी साक्षी शिकरेची कशी चौकशी होती तशी या प्रियाची तन्वी किल्लेदार यांची चौकशी व्हावी. अर्जुन सांगायला लागतं की मधुकर पाटील हे गरीब आहेत आणि ते मुलाला त्या आश्रमातील मुलांना पोचतात पण त्यांच्याकडे बंदूक कशी येईल आणि हे बंदुकीचं लायसन हे महिपन शिकरे यांच्या नावावर आहे आणि ते मधुकर पाटीलांचं ते बंदूकच नव्हती. आणि अर्जुन सांगायला लागतो तन्वी किल्लेदार खोटं बोलतात आणि मधुकर पाटीलांचा खून होताना त्यांनी पाहिला आणि ते झाल्यानंतर तिने जाऊन तितकंच नाही की तिने जाऊन तिथे बंदुकीवरचे फिंगरप्रिंट्स पुसले. अर्जुन सांगायला लागतो की ती सांगते की साक्षी तिथे नव्हते आणि साक्षी जसं खोटं बोलते तसे तन्वी किल्लेदार पण खोटं बोलतायत. तेव्हा प्रिया सांगायला लागते मला अडकवायचा प्रयत्न केला. तेव्हा अर्जुन बोलतो कोण अडकवायचा प्रयत्न करतो. तेव्हा तन्वी बोलते की मी सांगते तुम्हाला. प्रिया सांगायला लागते की सरंजामीला जशी धमकी आली तशी मला पण धमकी दिली गेली. आणि प्रिया सांगायला लागते खून साक्षीनेच केला आणि तिने मला धमकायचा प्रयत्न केला आणि मला
तू जर हे बोललीस नाहीस की खून ह्या मधुभाऊने केलं तर तुझ्या वडिलांना पण मारलं जाईल आणि त्यांनी मला खूप धमकावलं. फायनली प्रियाने कबूल केले की खून साक्षीनेच केला आहे. रविराज बघा इतके दिवस मी या प्रियाची साथ दिली पण तीच मुलगी आता खोटी ठरली.